लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समिती उल्हासनगरतर्फे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाच्या सादरीकरणातून साजरी करण्यात आली. हा भव्य जयंती उत्सव 1 ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे तालुका क्रीडा संकुल दशहरा मैदान उल्हासनगर 5 येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि नांदेडचे प्राध्यापक रामचंद्र भराडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रबोधनात्मक विचारांमधून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर, साहित्यावर आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून नरेश गायकवाड, अध्यक्ष स्मारक समिती डॉक्टर जानू मानकर, अध्यक्ष जयंती उत्सव प्रकाश खडांगळे, कार्याध्यक्ष राजेंद्र अडांगळे, सचिव राधाकृष्ण साठे या सर्व पदाधिकाऱ्यांसह स्मारक समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे आणि वैचारिक प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले होते. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप मनसुरे. MGM विद्यापीठाने 2022ला अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक यांना डॉक्टर पदवी दिलेली आहे. काय जोरदार. MGM म्हणजे महात्मा गांधी विद्यापीठ औरंगाबाद यांनी पदवी दिली. आजपासून काय म्हणायचं? लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे. हा आपला सन्मान आहे, हा अण्णाभाऊचा सन्मान आहे, त्यांच्या लेखणीचा सन्मान आहे. पुन्हा टाळ्या जोरदार MGM साठी. तर मी दौरे करतोय. मातंग समाज सर्व विकासापासून कोसो दूर आहे. त्याचं मी संशोधन केलेलं आहे की भारतामध्ये कास्ट बेसवर राजकीय पार्ट्या उभ्या राहतात आणि इतरांना बरोबर सत्ता घेतात. आणि म्हणून राष्ट्रवादी हा पक्ष मराठ्याच्या बेसवर आहे, बहुसमाजाच्या बेसवर RPI वंचित आहे, चमाराच्या बेसवर बसप आहे, मुसलमानाच्या बेसवर MIM आहे. म्हणजे कास्ट बेस असलेल्या सगळ्या पार्ट्या आहेत. त्यांनी प्रयोग केलेले आहेत. ते सत्तेत आज दबाव टाकून पाहिजे ते मिळवतात. फक्त मातंग समाजाला त्याच्या बेसवर राजकीय पार्टी नसल्यामुळे मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. याचा विचार करून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केल्या. येणाऱ्या इलेक्शनमध्ये जवळजवळ किमान आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा विधानसभेला लढवणार आहोत. त्यापैकी 50 जागा जर आमच्या मताच्या फरकानं पडल्या तरी सुद्धा मातंग समाजाला मागेल ते सत्तेत मिळू शकतं. ह्या विचार करून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. कारण का काय दगड काय डोंगर म्हणणारा जो पाटील आहे तो गेल्या वेळेस 750 मताच्या फरकाने निवडून आला आणि मी डिक्लेअर केलं होतं की यावेळेस आम्ही त्याला पाडणार. आता तो पडलेला आहे. म्हणजे मातंग समाजाचं प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 हजार मतदान आहे. पण ते मतदान ग्राह्य धरलं जात नाही. मांगामुळे कोण पडलो पण म्हणत, निवडून पण आलो म्हणत. पण आम्ही जर जागा लढवल्या आणि मातंग समाजाने आपल्या पक्षाला जर मतदान केलं तर या 288 पैकी किमान 200 जागा कुणाच्या का पडेल पण आमच्यामुळेच पडणार. हे ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस मातंग समाजाचे हे सगळे प्रश्न सुटू शकतात, त्यांना मागं ते मिळू शकतं. म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मातंग समाजाच्या बेसवर आज मला सांगा फासपारदे सगळे नेते मांगाचे नेते आहेत. फासपारती बस तिथं बसतोय, उठ तिथं म्हटलं तर उठतोय. तेव्हा सगळ्या फासपारतीचे नेते मांगायचे आहेत. म्हणजे मातंग समाजाची एक ताकद आहे, पण ती ताकद दुसऱ्यासाठी राबवली जाते, दुसऱ्यासाठी खर्ची पडते. तो फ्लो आम्ही तटवणार आहे. मातंग समाजाचं मत DPIलाच कसं पडेल, आपल्याच पक्षाला कसं पडेल याची आम्ही 29 चर्चा घडवून आणणार आहे. जर मातंग समाजाने आपला पक्ष स्वीकारला, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला मतदान केलं आणि आमच्या मताच्या फरकानं माणसं पडली तर मग मागायची काय गरज नाही. सत्तेमध्ये आपोआपच मातंग समाज जाईल, सगळ्या विकासाची दारं आम्हाला खुली होतील. या उद्देशाने आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. ह्या BJP वाल्यांच्या त्या हिंदू मुस्लिम ह्या विचाराला, त्या संघर्षाने छेद दिलेला आहे. जय भीम म्हणत तो लढा जिंकलेला आहे. आज मला सांगा विद्यार्थ्यांची, सुशिक्षित विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे? खाजगीकरणामध्ये सगळे भांडवलदारांच्या हातात गेले. भांडवलदाराच्या हातात गेल्यामुळे तरुण बेकार आहे. शिकलेली पोरं आज मला सांगा ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-350 शिक्षक सरप्लस झालेत. मग D.Ed झालेल्या पोरांनी काय करायचं?
अशी जी सुशिक्षित बेकार आहेत, आता या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला काय देत नाहीत, हे ब्राह्मण्यवादी सत्तेत गेलेले आहेत. ते कोणाचा विचार करत नाही, फक्त भांडवलदाराचाच विचार करतात. ही मानसिकता डेव्हलप झाल्यामुळे सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे पोरं कुठल्या एका धर्माची नव्हती, सगळ्या जाती धर्माचे पोरं एकत्र विद्यार्थी आले आणि तोला पहिल्यांदा भारतामध्ये लढलेला आहे. आणि आज नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत, शाह अस्वस्थ आहेत. आता पुढचा लढा दीपकेनी, माझी आशा आहे की दीपकेनी ईव्हीएमचा लढा घ्यावा. क्या बात है. दीपकेने ईव्हीएमचा लढा घ्यावा. ईव्हीएम जर हटलं तर मग ह्यांना ह्यांची लायकी कळेल. ईव्हीएम, ज्याने ईव्हीएम तयार केलं ते ईव्हीएमच्या माध्यमातून इलेक्शन घेत नाही, ते बॅलेट पेपरच्या माध्यमातून इलेक्शन घेतात. तुम्ही सगळा भारत म्हणतो ईव्हीएम बंद करा, तरी सुद्धा बंद करायला तयार नाही. त्याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येतो, त्याच्यावरती तरलेले आहेत. मी दीपकेना आव्हान करतो, दुसरा लढा ईव्हीएमचा त्यांनी घ्यावा आणि ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून इलेक्शन घ्यावा. त्याशिवाय ह्यांची त्यांना लायकी करणार ते करतील अशी अपेक्षा मी व्यक्त. आज साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती दरवर्षीप्रमाणे उल्हासनगरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आणि नेहमीप्रमाणेच बहुजन चळवळीचं केंद्रबिंदू असलेलं हे दसरा मैदान आज भरभरून गेलं होतं. फार जल्लोषात ही जयंती साजरी झाली आणि विचारांचं सोनं काय असतं हे प्राध्यापक सुकुमारजी कांबळे यांच्या माध्यमातून सर्वच बहुजनांनी लुटलं. सगळ्याच विषयावर सखोल त्यांनी आपलं मत मांडलीत आणि खूप लोक या विचारांचं सोनं घेऊन या जयंतीनिमित्त घरी गेलेत. काहीतरी परिवर्तन होईल, काहीतरी पुढची दिशा ठरेल या विचारांनी सगळ्या जो बहुजन वर्ग आहे तो भारावून गेलेला आहे. जयलवजी, आज जे उल्हासनगरमध्ये जयंती उत्सव अण्णाभाऊ साठे 2026 अण्णाभाऊ साठेंची जयंती 106वी जयंती आपण साजरी करत आहोत. दसरा मैदानमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे क्रीडा संस्कुल म्हणून एक मैदान आहे आपलं आणि त्याच्यामध्ये समितीच्या वतीने आज जयंती साजरी करण्यात आली. मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली आणि भरपूर समाज बांधव आणि वक्ते म्हणून कांबळे साहेब आमचे, त्यांनी पूर्ण समाजाला मार्गदर्शन केलं आणि समाजाने ते ऐकून घेतलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय लोक.